अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या 7 जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला। या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली। यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाळो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले। घर चालवणारा माणूसच गेला, आता आम्ही कोणाकडे पाहायचं? या आक्रोशाने बोरसे कुटुंबियांचे दुःख शब्दातून व्यक्त होत होते। सुनील हे रंगकाम करून 7 जणांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करत होते। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला। महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले। कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकलाय। बोरसे कुटुंबियांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले। त्यामुळे बोरसे कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही। आपण जर बघितलं तर हा अपघात झालेला आहे आणि या अपघाताच्या पार्श्वभूमीवरती बोरसे कुटुंबांना जी हानी झाली आहे, खरं तर कर्ता पुरुष त्यांच्या घरातला आज मृत्युमुखी पडले आहेत आणि सगळ्याच महिला आहेत। हे पाहून खरंच मन हेलावतं की आता ह्यांचं जे भविष्य आहे ते त्याच्या पुढे आपण कसं करणार आहोत। त्यांनी जो प्रश्न विचारला तर आपण माहिती आहे की गेल्या काही काळापासून जे काही अपघात होत आहे त्यासाठी हायकोर्टाच्या निर्देशानुसार समिती केलेली आहे आणि हायकोर्टाच्या निर्देश जे असतील त्या पद्धतीने कारवाई होणार आहे। तरी देखील महानगरपालिका ही आपले सगळे लोकप्रतिनिधी आम्ही सर्व संवेदनशीलतेने या सगळ्या गोष्टींकडे पाहतो आहोत। जो ट्रक ज्याने हे अपघात झाला तो पोलिसांकडे जमा आहे। ट्रक चालक कारवाई त्याच्यावर सुरू आहे, त्याला शोध घेता आहेत। पण तत्पूर्वी जे बोरसे आहेत ते स्वतः गाडी चालवत नव्हते, ते मागे बसले होते मित्राच्या 2 व्हीलरवरती आणि त्यांना ही दुखापत झालेली आहे। त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबाला नक्की जो काही आर्थिक आधार द्यायचा आहे तो महानगरपालिका म्हणून आम्ही देऊ आणि त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना देखील मानधनावरती घ्यायचा निर्णय असा आम्ही घेतलेला आहे। लिंक रोड बाबत ठेकेदाराकडून वारंवार निष्काळजीपणा होतोय, त्या ठेकेदाराबद्दल काही कारवाई? नक्कीच आपण बघितलं असेल की CCTV फुटेजमध्ये सगळं कैद झालेलं आहे। पोलीस त्याचं इन्व्हेस्टिगेशन करत आहे। FIR दाखल झालेली आहे। ट्रकच्या खाली येऊन त्यांचा खरा ॲक्सिडेंट झालेला आहे, पण गाडी स्लिप झाली हे भी तितकंच खरं आहे आणि त्याच्यामुळे याच्यात कॉन्ट्रॅक्टरची चूक असेल तर त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होईल। मॅडम, जे अपघातात मृत्यू झालेले त्यांना आपण 5 किंवा 10 लाख रुपये दिलेले, बरोबर? किंवा देण्याचा आपला मानस आहे? नाही, आपण 5 लाख रुपये सगळ्यांना दिले आहेत। फक्त जे वीर पत्नी होत्या, माजी सैनिक होत्या, त्यांना 10 लाख रुपये दिले, कारण माजी सैनिकांनी त्यांच्या लेटर हेडवर आमच्याकडे ती मागणी केली होती। परंतु सातपूर आणि अंबड जर बघितलं मॅडम, हा कामगार कष्टकरी वर्गाचा वर्ग आहे, परंतु या ठिकाणी हे मयत झालेल्यांसाठी, परंतु जे जखमी आहे त्यांचं काय मॅडम? ती जी कमिटी स्थापन केली आहे हायकोर्टाच्या निर्देशानुसार जखमी पण त्यांचा जो दवाखान्याचा क्लेम आहे तो करू शकता। हे महासभेत ऑलरेडी डिस्कस झालंय। तो GR आपण बघू शकता, त्यानुसार कारवाई होईल। आता महापालिका या खड्ड्यांची जबाबदारी कधी स्वीकारणार, काय सांगा? जबाबदारी जी आहे ती घेतलेली आहे। कामं सुरू आहेत, 80% खड्डे बुजलेले आहेत। मेंटेनन्स आहे, मेंटेनन्समध्ये कधीही परमनंट काम होत नसतं। मेंटेनन्सचा अर्थच असा आहे की ते वारंवार करण्याचं काम आहे आणि म्हणून जबाबदारी स्वीकारल्यामुळेच आपण हे जे काही
लोकांचे अपघात होत आहे किंवा जे न्यायप्रविष्ट आहेत, जे काही GR निघालेले आहे, हायकोर्टाचे निर्देश आहेत, त्या पद्धतीने आपण कारवाई परंतु करतो. पालकमंत्र्यांनी असं सांगितलं होतं ज्यावेळेस खड्डे बुजवण्याची मोहीम झाली होती त्याच्यामध्ये लिक्विड टाकून ते खड्डे पुरेपूर हे होईल, बंद होईल, परंतु पुन्हा पाऊस आल्यानंतर परत उकडले ते. बरोबर आहे ना, की डांबर आणि खड्ड्यांचं कधीच डांबर असेल आणि पाणी असेल तर त्यांचा मेळ जुळत नाही. कुठलाही पाऊस असेल तर त्या दरम्यान आपण कोणताही रस्ता असा प्लेन करू शकत नाही आणि ही आपली टेक्निकल अडचण आहे. त्यामुळे त्या अडचणीसाठी जरी कोल्ड मिक्स अवेलेबल असलं तरी कोल्ड मिक्स किती वापरावं आणि कोणत्या किती मोठ्या खड्ड्यांसाठी वापरावं याला मर्यादा आहेत. आणि त्यामुळे जे तांत्रिक गोष्टी आहेत त्या तांत्रिक गोष्टी त्या पद्धतीनेच मिलिंग मटेरियल असेल किंवा हॉट मिक्स असेल त्यांनी होत आहे. तर ह्या गोष्टींवरती सगळे काम करत आहोत. सर्व नगरसेवक, लोकप्रतिनिधी आपण बघत असाल की रस्त्यावरती जिथे जिथे अडचणी येत आहेत तिथे उतरून सातत्याने खड्डे बुजवण्याचं काम हे महानगरपालिका करते आहे आणि त्यावरती आम्ही कंटिन्युअस एफर्ट्स घेतो आहे. ह्या ज्या गोष्टी शहरामध्ये घडत आहे किंवा अंबड सातपूरचा आपण बघितलं असेल, गेल्या आठवड्यामध्ये मी असेल, उपमहापौर असेल, हे उपमुख्यमंत्री साहेबांकडे गेलो आणि नामदार उदयजी सामंत यांना देखील भेटलो आहोत आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली आहे की MIDCचे रस्ते हे प्रामुख्याने त्याच्यासाठी निधी आपल्याला मिळणार आहे आणि त्याचा पाठपुरावा करून आम्ही नक्कीच 40 वर्षापासून जे रस्ते झाले नाही आहे खरं तर सातपूर अंबडचे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कॉलनी रस्त्यांसाठी देखील एक विशेष निधी आपण सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं मागणी केली आहे आणि त्याच्यासाठी पण मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. सातपूर आणि अंबड ह्या रस्त्यांसाठी आम्ही आग्रही आहोत आणि त्याच्यासाठी पण पाठपुरावा आमचा सुरूच राहणार. ठेकेदारांवरती आता कारवाई चालू आहे. निलंबन करण्याची गोष्ट FIR दाखल झालेले, जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं आम्हाला पोलिसांकडनं अहवाल मिळेल त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. महापौरांनी कुटुंबियांना धीर देत तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र बोरसे कुटुंबियांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.